नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. इथं एका महिलेला कार्यक्रमात ओळख झालेल्या पुरुषावर विश्वास ठेवणं चांगलंच महागात पडलं आहे. संबंधित व्यक्तीने महिलेला एका लॉजवर भेटायला बोलावून भयंकर कांड केला आहे. ही घटना उघडकीस येताच लॉजमधील कर्मचाऱ्यांसह संपूर्ण शहर हादरलं. या प्रकरणी हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. आदम कौस पठाण असं 42 वर्षीय संशयित आरोपीचं नाव आहे. तो हातकणंगले तालुक्यातील घुनकी येथील रहिवासी आहे. घटनेच्या दिवशी त्याने एका सुमन सरगर नावाच्या महिलेला अतिग्रे येथील हॉटेल सागरिका येथे बोलवलं होतं. या ठिकाणी पठाणी यांनी लोखंडी हाती डोक्यात घालून सुमनची हत्या केली आहे. ज्या हॉटेलमध्ये हे हत्याकांड घडलं ते हॉटेल कोल्हापूर सांगली महामार्गावर आहे. याबाबत अधिक माहिती अशी की गुरुवारी सायंकाळी आरोपी आदम कौस पठाण आणि सुमन सरगर हे लॉजिंग मध्ये आले होते. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. यातून दोघांमध्ये काही पैशांची देवाणघेवाण झाली होती. हेच पैसे पठाण सुमनकडे मागत होता. मात्र सुमन पैसे देत नव्हती. त्यामुळे संतापलेल्या पठाणने तिला लॉजवर भेटायला बोलवले. तिथे त्याने सुमनच्या डोक्यात हातोडीचे 3 घाव घालून तिची निर्घृण हत्या केली. हत्येची घटना घडल्यानंतर पठाणने एक चिठ्ठी लिहून विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र हॉटेल कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी त्याला रोखले आणि पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पठाण आणि सुमन यांची ओळख एका कार्यक्रमात झाली होती. नंतर या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. याच संबंधाचा फायदा घेऊन सुमन सरगरने पठाणकडून 7 लाख रुपये घेतले होते. याबाबतची तक्रार पठाणने हत्या केल्यानंतर पोलीस ठाण्यात दिली. ही रक्कम परत मिळत नसल्याने आपण सुमनची हत्या करण्याचा कट रचला अशी माहिती आरोपीने दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत पठाणला बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे पठाणनं काही वर्षांपूर्वी आपल्या पहिल्या पत्नीचाही खून केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या प्रकरणी पठाणवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशात आता त्याने प्रेयसीचा निर्घृण खून केला आहे. घटनेचा तपास हे पोलीस करत आहेत.